राम राम म्हणतो प्राण सोडला. राम 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 प्राण जाई. दशरथा ओ भाई दशरथा राजा दशरथ प्राण सोडला. मोठा आक्रोश अयोध्येमध्ये सातशे राण्या आल्या. त्या 3 पट्ट राण्या मोठा आक्रोश विधान करू लागल्या. सगळ्याच काही केला शिवाय देऊ लागल्या, निघू लागल्या. हिच्यामुळे राजा गेला, हिच्यामुळे राम गेला, हिच्यामुळे लक्ष्मण सीता गेली. सगळ्या तिला नाही त्या बोलू लागल्या, तरी काही फरक नाही. सगळा बोलता तरी फरक नाही. प्रभू रामचंद्र लक्ष्मण वनामध्ये गेले, सीता गेले. भरत मातुरी गेलाय, म्हणजे मामाच्या घरी गेलाय, शत्रूने गेलाय. राजा दशरथ तर जेल सोडला त्याने. हा पुढचा विधी करायचा कोणी? राजा दशरथाला आम्ही संस्कार करायचे कोणी? वशिष्ठाने सभा घेतली आणि सभेत विषय मांडला. जा भरताला घेऊन या आणि हे कार्य आटपून भरताचा राजभिषेक करायचा आहे. तेव्हा खरा अपवाद झाला. पाठवायचं कुणाला? आता तो सुमंत होता. हा सुमंत प्रधान आणि आम्हाला गंगेच्या काठापर्यंत सोडलं आणि रामाला त्याला निरोप दिला. परत जा, परत जा. त्याला फार दुःख झालं, फार दुःख. परत येत असताना तो रडतच आला पाठीमागे. परत आल्याबरोबर सगळ्यांना असं वाटतं की रामाला परत घेऊन आला असेल रथामध्ये. सगळ्या दशरथाच्या स्त्रिया जमा झाल्या, कौशल्या. विचारले सुमंताला, माझा राम कुठे आहे? राम कुठे आहे? माझा सीता कुठे आहे? लक्ष्मण कुठे आहे? आणला का? सुमंत बोलत नाही. कळालं राम गेले पुढे, हा पाठीमागे आला. माझा राम 14 वर्ष आता वनात फिरणार आहे. ऊन आहे, थंडी आहे, वारा आहे, गर्दीवर खडे आहे, टाके आहे. प्रार्थना कर. रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पायी गेला. रथत्वाकारे आलिला, रथत्वाकारे आलिला. रघुनंदन पायी गेला. म्हणता तुरंत घेऊन आला. माझा राम पायी गेला. प्रार्थना करते. सूर्यवंशी दिनकरा, सूर्यवंशी दिनकरा. तापू नको रे भास्करा. हे भास्करा, सूर्यवंशाचाच आहे. माझा राम मनाला गेला ना, जास्त ताप करू नको बरं. त्याला जास्त ऊन पाडू नको आहे. सूर्यवंशी नारायणा, माझा राघव जातो वना, माझा राघव जातो वना. रघुनंदन पायी गेला. याचं द्रौपदी रघुनंदन पायी गेला. माझा राम पायी गेला. पायात चपला नाही, काही नाही, काही नाही.
जास्त तापू नको आहे नारायणा, त्याला त्रास देऊ नको आहे. अवधरणी माय बहिणी, अवधरणी माय बहिणी, सांभाळावे कोदंड पाणी. हे धरणी ही पृथ्वी माते, माझा प्रभू तुझ्यावर चालणार आहे, सांभाळ कर त्याचा. खडे काटे त्याला लागू देऊ नको, त्रास होऊ देऊ. नाथांचा अभंग आहे. काय शेवटी एखाद्याला धनी माय बहिणी सांभाळावे कोदंड पाणी. किंवा प्रार्थना करते, सुमंताला सांगते, आणि मग पुढे प्रभू रामचंद्र गेले तिकडे लक्ष्मण त्यांच्या बरोबर आहे. आणि मग वशिष्ठाने घेतला ठराव, कोणी जवळ नाही, भरताला घेऊन पाठवलं. भरत जोडला आणि सुमंताला पाठवलंय. भरताला आणायचं आहे. भरताचं एवढं प्रेम आहे रामावर. भरत आणि राम दिसायला सारखे, भरत आणि राम दिसायला सारखे, लक्ष्मण आणि शत्रुघ्न दिसायला सारखे. याचं कारण आहे कौशल्याने त्या पिंडाचा अर्धा भाग दिला होता कोणाला, काही काही तो रामाच्या भागाचा अर्धा भाग, म्हणून भरत रामासारखा दिसायचा. आणि सुमित्राने जो भाग दिला होता त्याचा अर्धा काही केला, लक्ष्मणाचा तो भाग होता. लक्ष्मणाचा शत्रुघ्न होता. एका भागाचीच दुनिया आहे. म्हणजे एकच आहे. दोघांचं एवढं मोठं प्रेम आहे, एकमेकाला आणि राम मनात गेलाय. 14 वर्ष जर भरताने ऐकलं तर काय सांगू, कसं कोण दाखवू, कसं तुम्ही जाऊ दिलंय, राजा दशरथ केला कसं सांगणार. रामाची आठवण करतोय. सीतामाया लक्ष्मणजी यांना घेऊन तिथपर्यंत सगळे आठवणीचे. आणि तो सुमंत रथ घेऊन चालला. रस्त्याने रडतोय, विचार करतोय, रस्त्याने रडतोय. पोहोचला, भरताच्या नामाच्या गावात पोहोचलाय. सूर्यवंशाचा ध्वज पाहिल्यावर लक्षात आलं की सुमंत आलेला आहे. राजा सामोरा गेला, घेऊन आलेला आहे. भरताला कळालं सुमंत प्रधान आलेले आहेत. सुमंत प्रधानाची भेट घेतली. विचारलं सर्वक्षम कुशल आहे ना, आवडीतील नगर असे सगळे सुखी आहेत, पिताश्री सुखी आहेत. सुमंत फक्त असं बोलत नाही. तीनही माता सुखी आहेत, बोलत नाही. झालं काय, तुझ्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसत नाही, डोळे फुटले दिसतात, रडत आला का. सुमंत बोलत नाही, फक्त बोलवलंय. वशिष्ठ आणि लवकर बोलवलंय. भरताने सांगितलं होतं अगोदर रात्री मला स्वप्न पडलंय आणि स्वप्नामध्ये तैलवत म्हणजे त्या किल्ल्यामध्ये प्रेम दिसले आहे. भरत इकडे ते प्रेम ठेवायचं कसं, म्हणून वशिष्ठाने ते प्रेम तेलाच्या कडे ठेवलं. कारण तेलामध्ये त्याचा वास ते स्वप्न सांगितलं तर बरोबर करणं ते, पण सुमंताने सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच भरत जे आहे रथात बसले आहे, शत्रूला बसले आहे आणि रथ अयोध्येच्या दिशेला निघालाय. नाना प्रकारचे अपशकुन होतात, म्हणजे अशुभ लक्षण त्याला म्हणतात. ते दिसतात. तास नावाचा पक्ष आला जातो, माहिती का तास नाही, आपल्या 1 तास 2 तास नाही, घड्याळाचा तास नाही, तास नावाचा पक्षी आहे. दिसायला फुटकासारखा दिसतोय, असा आला जातो तास पक्षी. दिवा विद्द घुमतात,
देवाने कळत कोणाला सांगितलं. कोल्हे ओरडतात, कुत्रे ओरडतात. कुत्र्याला काय म्हणतो ओरडण्याला? कुत्रे भुंकतात, भुंकतात. काय म्हणतो? कुत्रे शब्द नाही. लक्षात काहीतरी घडलं असावं. बोलतो कुठे समृद्ध बोलत नाही. चालू अयोध्येच्या जवळ गेला, अयोध्ये जवळ गेला, पाहिलं तर उदास ते अयोध्या. रस्त्याने माणसं पाहिली तर कुणी भरताकडे पाहिलं असं खाली पाहतात. लोकांचा द्वेष निर्माण झाला. लोकांच्या ठिकाणी भरताविषयी तिरस्कार निर्माण झाला. कारण भरताला राज्य द्यायचे, भरत राज्यावर बसण्याकरता आले. नगरातले सगळे लोक नाराज होते, तिरस्कार करू लागले. भरताकडे कुणी पाहिना, कुणी भरताला सरोड करेना. रात्रातून उडी मारली आणि पहिले गेली कौशल्य मातेकडे. कौशल्या बोलत नाही. दर्शन घेतलंय माते काय तुझ्या पुढच्या शक्तीने घेऊन आजारी होतो नाही. कशामुळे घडलं? कौशल्याचा पाय बोलत नाही. स्वामीच्या शेवट थांब नाही. सांग काही नाही. माता काही 2 वर मागितले. एका वर्षात आम्हाला 14 वर्ष वनवास आणि एका वर्षात मग पिताश्रीकडे तेवढं मागितल्याबरोबर पिताश्री दिली नाही. पण पित्याचं वचन पूर्ण करण्याकरता प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासाला गेले. नुसतं रामच नाही, सीतामैया लक्ष्मण ती हे गेले. निधन होण्याचं कारण, पिताश्रीने प्राण सोडण्याचं कारण हे 3ही वनात केले आहे. तुला राज्यपद मिळते, सुखाने राज्य कर. माझ्या पश्चात पाठीमागे माझ्या मातोश्रीने केले परस्पर कुठे माते माता काही फार प्रेम होतं रामावर. माझ्यापेक्षाही राम आवडत होता. असं घडलं कसं? कौशल्याने साहित्य घडण्याला कारण मंत्रा ही कुठली बुद्धीची आहे. तिने हे कपट कार्य केलंय, कपट कारस्थान केलंय. तिच्यामुळे सगळं घडलं. माता कैकेयीच्या मनामध्ये कुबुद्धी निर्माण करणारी गुण आहे. निघाला आणि काही मथात धरले. मंथरा मारणार, तलवार आणि केस पकडली मारणार. हत्या करू नये. पण आप शब्दामध्ये कैकेयीने रचना केली आहे. तुझा पुत्र होण्याची लायकी नाही. तू माझी माता. आजच्या गोष्टींना तुला सांगत नाही, सांगते धरता. तुझ्या धरतात ती गरीबी. तू सुखी व्हावा, तुला सुखी मिळावं, तू राजा व्हावा. तुझ्या धरतात नाचनात म्हणतात. रात्री झोपी असताना काही धरताला उठवलं. सांगितलंय रजकांना कसा करा. राम गेला, राम गेला, राम गेला. अरे सावत्र भाऊ येतो, तुला कळतं काय? सावत्र भावा तू सुखी असावा असं वाटेल का? नाही. तू दास असावा असं त्याला वाटणार आहे. आणि मोठ्या उपचार बुद्धीने मागितले आणि त्या बिचारी म्हणतात मला सावध केलं. कोण बिचारी?
आणि तिला तू मारतो, मला म्हणतो तू माझी आईने लाथ मारे तुला, ठेवता का तुला? काय केलं तुम्ही मला एवढं करायचं? पण तू राजा व्हावा, मी राजमाता व्हावी, सगळे तुझे राजमाना तुझ्या सुखाकरता केलंय आणि कुशाने करायचं करतो खरंच म्हणतात वगैरे बघून भारत म्हणतोय उपदेश करायचं नाही, सर्व सुख म्हणजे माझा राम आहे, माझं सर्व सुख असेल ना राम आहे, मला राजे नको आहे, मी राजा होणार नाही. दुसऱ्या दिवशी 40 वशिष्ठाने सगळ्यांना लोक सगळ्या 7 राण्या आणि राजा दशरथाला तैलकडून काढलंय आणि आगमी संस्कार करण्याचा मोठा अंतर्लोट स्मशानामध्ये गेलाय आणि भरताच्या हस्ते आग्नी दिला कोणाला? अग्नि संस्कार सगळी नगरवासी वशिष्ठ सगळी मंत्रिमंडळी सगळी जमली आणि सगळ्यांना आग्रह होता आता राज्याभिषेक करून घे, सगळी तयारी आहे, फक्त आता राज्याभिषेक करायचा आहे. भरत राजा मी राज्याभिषेक नाही, राज्याभिषेक या राज्याचा अधिकार फक्त प्रभू रामचंद्राला आहे, मला हे राज्य नको आहे. मग असं करूया, कृष्णाने सांगितलंय तुझा आग्रह असेल तर आपण रामाची समजूत गाऊया. म्हणून बरेचसे लोक सगळे नगरातील लोक वाद्य बिद्य सगळे आणि रामाला घेण्याकरता निघाले. भरत शत्रुघ्न रथामध्ये आहेत, सगळ्या माता आहेत, 700 राण्या आहेत आणि तिथे निघाले सगळे सर्व सैन्य असं निघाले. राजा आले तिथे वैभव सांगला सगळे निघाले आणि गंगेच्या तीरावर बरोबर मित्राने पाहिले ध्वजावर ओळखलंय हे अयोध्येचं सैन्य आहे, सूर्यवंशी सूर्याचा ध्वज आहेत ना, नक्की हे रामाला मारण्याकरता असं सैन्य आहे. 14 वर्ष यांना भागात नसेल कायमचाच राजा असं असं बरकरा वाटतात ते, म्हणून रामाला मारण्याकरता हा सैन्य घेऊन निघाला असं कोण म्हणतंय? निशा केवळ एकच आहे, बुवक याचा अर्थ शब्द आहे. आणि त्याने आपलं सगळं तयार केलं त्या निशाने, आपले सगळं दिशा म्हणजे भिल्ल लोकांनी सांगितले बाण मारण्यामध्ये पताई काम सगळ्या जपून बघते आणि निशाण्यासाठी पुढे येऊ नको, माझ्या रामाला मारण्याकरता चाललं ना तुझं शिर उडवणार नाही. केवळ निशा आणि रामावर प्रेम रथाच्या खाली उतरला आणि त्या केवढा दंडवत घातला, त्यांनी भाग्य केलं तू रामाचा सेवक आहे, अरे मी रामाला मारण्याकरता चालू नाही, रामाला परत आणण्याकरता. शत्रूने खाली सगळ्या माता सगळ्यांचे दोष घेतलंय, तो मुक्काम झाला. नंतर त्याने सांगितलं बघा तिथं प्रभू झोपले, या झाडाखाली होते सीतामाई, लक्ष्मण जातो पहारा देतो, सगळं दाखवलं त्या ठिकाणी. ज्या नावेत रामाला बसवलं ती नाव मी आम्ही बंद करून ठेवली, तिला धंद्यावर मिळेल, कारण जिथं रामाचे पाय लागले तिथं दुसऱ्याचे पाय त्या नावेत ठेवायचे नाही. पण इकडे गेले, भारत ध्वजाला कळालं, त्याला वाटतं रामाला मारण्याकरता कळाला आणि नंतर स्वागत झालं त्यांचं आणि तिथून ससैन्य चित्रकूटाकडे निघालाय. चित्रकूटाकडे गेल्याबरोबर लक्ष्मण गेला होता नागता आणण्याचा. प्रभू रामचंद्र शेता कर्णकृती तयार चित्रकूटाला असं म्हणतात. बऱ्याच दिवस 5-6 महिने वाचतो.